Welcome student. In the last lecture we have taken definition of matrix and few concepts of matrix. Today we are going to take next part of matrix, that is types of matrices. The next point is type of matrices from chapter 4 determinant and matrices. यापूर्वी आपण मॅट्रिक्सची डेफिनेशन पाहिलेली आहे, मॅट्रिक्सचे नोटेशन पाहिलेलं आहे आणि मॅट्रिक्सच्या संदर्भात ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपण पाहिलेल्या आहेत. आज आपण मॅट्रिक्सच्या डेफिनेशन वरती आधारित जे टाइप्स ऑफ मॅट्रिसेस आहेत ते पाहणार आहोत. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. टाइप्स ऑफ मॅट्रिसेस त्यामध्ये पहिला जो टाइप्स आहे रो मॅट्रिक्स. पहिला जो मॅट्रिक्स आहे त्याला आपण रो मॅट्रिक्स म्हणणार. मॅट्रिक्सचा त्या नावानुसारच आपण डेफिनेशन करणार आहोत. रो मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो. ए matrix having only one row is called as row matrix. याचा अर्थ काय? असा मॅट्रिक्स की ज्यामध्ये फक्त एक आणि एकच रो आहे त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. A matrix having only one row is called row matrix. पहा यामध्ये एकच रो आहे आणि कॉलम किती आहे? एक रो अँड टू कॉलम. वन बाय रो. पहिलं जे आहे ते आपण रोचे लिहितो आणि दुसरे एलिमेंट ते आहेत ते कॉलमचे लिहितो. फर्स्ट जो नंबर आहे तो नंबर ऑफ रोज रिप्रेझेंट करतो आणि दुसरा जो लेटर आहे नंबर आहे तो नंबर ऑफ कॉलम्स रिप्रेझेंट करतो. यामध्ये एक आणि एकच रो असलं पाहिजे. यामध्ये एक आणि एकच रो आहे. कॉलम किती आहे? 1 2 3. 1 बाय 3. अशा पद्धतीने असा मॅट्रिक्स की ज्यामध्ये एक आणि एकच रो आहे त्याला आपण रो मॅट्रिक्स म्हणणार. आपल्याला इन जनरल मॅट्रिक्सची ऑर्डर माहिती आहे. इन जनरल मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? m बाय n. आपण मॅट्रिक्सची डेफिनेशन पाहिली होती, त्यामध्ये नंबर ऑफ रोज m घेतले होते आणि नंबर ऑफ कॉलम्स n घेतले होते. म्हणजे इन जनरल मॅट्रिक्सची जी ऑर्डर आहे ती m बाय n आहे. आता या डेफिनेशन नुसार किती येणार आहे? या डेफिनेशन मध्ये m ची व्हॅल्यू असणार आहे 1. प्रत्येक वेळेस m ची व्हॅल्यू असणार आहे 1. म्हणजेच ऑर्डर इट इज ऑफ ऑर्डर 1 बाय n. n ची व्हॅल्यू तुम्ही काही घेऊ शकता. 1 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, इथे 2 आहे, इथे 3 आहे, 4 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 6 घेऊ शकता. पण कॉलम रो ची व्हॅल्यू मात्र एकच. कॉलम तुम्ही 2 3 असे किती घेऊ शकता. यांची व्हॅल्यू तुम्ही काही घेता येईल. इट इज ऑफ ऑर्डर 1 बाय n वेअर n ग्रेटर दॅन इक्वल टू 1. 1 पासून कॉलमची सुरुवात 1 पासून पुढे चालू होणार. 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, या पद्धतीने. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रो मॅट्रिक्स? रो मॅट्रिक्स इज दॅट मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो. एकच रो आहे म्हणून त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. एकच रो आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार? रो मॅट्रिक्स ऑर्डर 1 बाय n. ज्या पद्धतीने रो मॅट्रिक्स आहे त्याच पद्धतीने दुसरी डेफिनेशन आपण तयार करतोय कॉलम मॅट्रिक्स. सेकंड डेफिनेशन इज दॅट द कॉलम मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्स मध्ये फारसा फरक नाही. जसे आपण रो मॅट्रिक्सची डेफिनेशन दिली होती, अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. कॉलमला काय म्हणणार? In case of column we say that a matrix having only one column. ज्या मॅट्रिक्स मध्ये एक आणि एकच कॉलम आहे, a matrix having only one column is called column matrix. बरोबर. अशा पद्धतीने मग हा जर आपला m by n असेल, जो जनरल मॅट्रिक्स आपण पाहिला होता त्याची ऑर्डर m by n होती, तर आता नंबर ऑफ कॉलम्स किती आहे कॉलम मॅट्रिक्स मध्ये?
फक्त एक, यांची व्हॅल्यू किती असणार 1. म्हणजे सेकंड पोझिशनला मॅट्रिक्स मध्ये जर ऑर्डरच्या ठिकाणी 1 असेल तर म्हणायचं कॉलम मॅट्रिक्स. पहा इथे 1 आहे, इथे 1 आहे, सेकंड पोझिशनला 1 आहे म्हणून याला म्हणायचं आपण कॉलम मॅट्रिक्स. उभी लाईन आपल्याला दिसणार आहे ए मॅट्रिक्स. आणि मग याची ऑर्डर काय आहे m/1. याची ऑर्डर किती आहे m/1. कारण की m ची व्हॅल्यू आपण काही घेऊ शकतो या ठिकाणी, कॉलम मात्र एकच असला पाहिजे. आपली डेफिनेशनच ती आहे, मॅट्रिक्स हॅव्हिंग ओन्ली वन कॉलम. एक आणि एकच कॉलम असणार आहे, यांची व्हॅल्यू 1. रो ची व्हॅल्यू किती असू शकते, 1 असेल, 2 असेल, 3 असेल. म्हणून ऑर्डर m/1 आहे आणि m ग्रेटर दॅन इक्वल टू 1. या ठिकाणी पहा 1 2 दोन रो आहे. देयर आर 2 रोज अँड कॉलम्स एकच आहे. 2 रोज 1 कॉलम्स. इथे किती रोज आहे 1 2 3 रोज अँड 1 कॉलम. बरोबर. अशा पद्धतीने आपण दोन डेफिनेशन क्लिअर केल्या. रो मॅट्रिक्स हॅव्हिंग ओन्ली वन रो. रो मॅट्रिक्स म्हटले का पहिल्या ठिकाणी ऑर्डरच्या पहिल्या ठिकाणी 1 असला पाहिजे. आणि आपण डेफिनेशन वर्ड मध्ये म्हणणार ए रो मॅट्रिक्स हॅव्हिंग ओन्ली वन रो. ए मॅट्रिक्स हॅव्हिंग ओन्ली वन कॉलम मॅट्रिक्स. आणि कॉलम मॅट्रिक्सचा जो नंबर असतो तो सेकंड पोझिशनला किती असणार 1 असणार. सेकंड पोझिशनला 1 असेल तर फर्स्ट पोझिशनला m/1 ही झाली कॉलम मॅट्रिक्सची ऑर्डर. आणि रो मॅट्रिक्सची रो हा फर्स्ट पोझिशनला आणि फर्स्ट पोझिशनला किती आहे 1. दॅट इज 1/n फॉर रो मॅट्रिक्स. ह्या दोन डेफिनेशन झाल्या रो मॅट्रिक्स अँड कॉलम मॅट्रिक्स. थर्ड नोट, जर आपण फक्त एकच एलिमेंट घेतला, यामध्ये एकच मॅट्रिक्सचा एलिमेंट घेतला तर या मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल, यामध्ये नंबर ऑफ रोज 1 अँड नंबर ऑफ कॉलम्स 1. दॅट इज ऑर्डर ऑफ 1/1. मग याला आपण रो मॅट्रिक्स म्हणणार का कॉलम मॅट्रिक्स म्हणणार. व्हॉट वी कॅन से दॅट इफ ऑर्डर इज 1/1, ज्या मॅट्रिक्सची नंबर ऑफ रोज 1 असेल त्याला आपण रो मॅट्रिक्स म्हणतो. म्हणजे हा रो मॅट्रिक्स आहे. सेकंड डेफिनेशन की नंबर ऑफ कॉलम्स आल्सो 1, म्हणजे हा कॉलम मॅट्रिक्स आहे. याचा अर्थ जर सिंगलटन एलिमेंट असेल किंवा ऑर्डर 1/1 असेल तर तो रो मॅट्रिक्स पण आहे आणि कॉलम मॅट्रिक्स पण आहे. सिंगल एलिमेंट मॅट्रिक्स इज रो मॅट्रिक्स as well as column matrix. Example is 2 and its order is 1/1. या ठिकाणी 1/1 आहे म्हणजे हा रो मॅट्रिक्स पण आहे आणि कॉलम मॅट्रिक्स पण आहे. थर्ड, zero or null matrix. Third definition is zero or null matrix. Both have the same meaning. Zero and null matrix. Null nothing. Zero आहे तरी त्याची व्हॅल्यू झिरोच. मॅट्रिक्स, मग या मॅट्रिक्स मध्ये झिरो नल म्हणजे काही नाही का आहे, पण काय आहे ते सर्व झिरो आहे. मग असा मॅट्रिक्स की ज्यामध्ये सर्वच्या सर्व एलिमेंट काय असतील झिरो. ए मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑल एलिमेंट्स झिरो. ए मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट प्रत्येक एलिमेंट किंवा सर्व एलिमेंट. ए मॅट्रिक्स इन विच एव्हरी एलिमेंट इज झिरो. प्रत्येक एलिमेंट हा काय असणार आता या ठिकाणी झिरो असणार आहे. इज कॉल्ड झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. इट इज डिनोटेड बाय ओ. हा जो आपण नल मॅट्रिक्स आहे किंवा झिरो मॅट्रिक्स आहे हा ओ नोटेशन ने दाखवणार. दॅट इज ओ इक्वल टू 0 0 0. यामध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत 3/3. यामध्ये किती आहे 0 0 0. आता पहा यामध्ये हा झिरो मॅट्रिक्स पण आहे आणि नंबर ऑफ कॉलम्स इज 1. हा कॉलम मॅट्रिक्स देखील आहे कारण की यामध्ये कॉलमची व्हॅल्यू फक्त 1च आहे म्हणून हा कॉलम मॅट्रिक्स पण आहे आणि झिरो मॅट्रिक्स पण आहे. आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊ शकतो. 0 इक्वल टू 0 0 0. याची ऑर्डर किती झाली नंबर ऑफ रोज 1 एकच रो आहे अँड कॉलम्स 1 2 3 1/3. That is zero matrix is row matrix or maybe column matrix
असेल पण नसेल पण कॉलम मॅट्रिक्स आहे, रो मॅट्रिक्स आहे, कॉलम मॅट्रिक्स नाही, रो मॅट्रिक्स नाही. आपल्याला झिरो मॅट्रिक्स साठी एकच डेफिनेशन हवी आहे, असा मॅट्रिक्स की ज्यामधील जे एलिमेंट्स आहेत ते ऑल आर झिरो, एव्हरी एलिमेंट इज झिरो. A matrix in which every element is zero is called as zero matrix, denoted by O, and example is O equal to 0 0. All elements are zero in all three examples. Or three examples. Now the next square matrix. स्क्वेअर मॅट्रिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. स्क्वेअर मॅट्रिक्स हे अतिशय महत्वाची आहे आणि टाइम्सला ज्यावेळेस मॅट्रिक्सच्या सुरुवात केली होती त्याच वेळेस सांगितलं होतं काय की जो वर्ड आहे त्याच्यावरती ह्या मॅट्रिक्सचा अतिशय महत्वाचे डेफिनेशन आपण देतोय. वर्ड नुसार जातोय. रो मॅट्रिक्स फक्त एकच रो, कॉलम मॅट्रिक्स फक्त एकच कॉलम, झिरो मॅट्रिक्स ऑल एलिमेंट्स आर झिरो. नाउ द स्क्वेअर मॅट्रिक्स, ज्या वेळेस मी डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स मध्ये फरक सांगितला होता त्याच वेळेस स्क्वेअर अँड रेक्टँगलचा फरक सांगितला होता. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय की असा मॅट्रिक्स जो आपल्याला चौकट पद्धतीने आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय या पद्धतीचा. आता मॅट्रिक्सचं नोटेशन आपण या पद्धतीने न देता असं देतो. जो कंप्लीट केला तर आपल्याला एक स्क्वेअर दिसेल. आता आपल्याला डेफिनेशन करायचे. हे आपल्याला केव्हा दिसणार आहे? इथं दिसतोय का स्क्वेअर? नाही, इट इज रेक्टँगल. इथं दिसतोय का? नाही, इट इज रेक्टँगल. इथं दिसतोय का स्क्वेअर? यस, हा आपल्याला एक स्क्वेअर चौकोन दिसतोय. इथं आहे का? नाही, इथं रेक्टँगल आहे. इथं आहे का? नाही. मग स्क्वेअर मॅट्रिक्स कधी असणार आहे? जेव्हा नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. स्क्वेअर मॅट्रिक्स कधी येणार आहे? नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. हा अतिशय महत्त्वाची डेफिनेशन आहे कारण की पुढचे जेवढे काही टाइप्स आहेत या स्क्वेअर मॅट्रिक्स वरती डिपेंड आहेत. रिमेनिंग ऑल टाइप्स आर डिपेंड ऑन द स्क्वेअर मॅट्रिक्स. आणि काही ऑपरेशन आहे ती सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्स वरतीच आहे. रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स वरती नाही, स्क्वेअर मॅट्रिक्स वरतीच घ्यायचंय. एक्झाम्पल आपल्याला पुढे जाऊन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आहे. मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करताना तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. देन व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स? द स्क्वेअर मॅट्रिक्स असा मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. पहा 2 2 रो आणि कॉलमची व्हॅल्यू सारखी आहे. 3 3 रो आणि कॉलमची व्हॅल्यू सारखी आहे. म्हणून आपण काय म्हणणार? अ मॅट्रिक्स विथ इक्वल नंबर ऑफ रोज अँड columns. Square matrix having equal number of rows and equal number of columns. ज्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स ची व्हॅल्यू सारखी असेल त्या मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणणार. मग व्हॅल्यू सारख्या कुठल्या येणार आहे? 1 by 1. 1 by 1 मॅट्रिक्स असेल तर त्याची व्हॅल्यू सारखी येणार. इथे 1 by 1 इट इज स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 by 2. It is square matrix of order 3 by 3. It is square matrix. 4 by 4. It is square matrix. हे पुढे जाऊन तुम्हाला आहेच. नेक्स्ट एज्युकेशन मध्ये 4 by 4 मॅट्रिक्स आहे, 5 by 5 मॅट्रिक्स आहे, n by n मॅट्रिक्स आहे. A matrix with equal number of rows and equal number of columns is called square matrix. Square matrix लक्षात ठेवायचं. स्क्वेअर म्हणजे number of rows and number of columns are equal. 2 by 2 मॅट्रिक्स आपण आतमध्ये एलिमेंट कुठले देऊ शकतो? आता सध्या फक्त ऑर्डर वरती चाललेला आहे. एलिमेंटच्या आपण जवळ गेलेलो नाही. ह्या चारही डेफिनेशन जे आहेत फक्त इथे एलिमेंटचं सांगितलं होतं. या डेफिनेशन फक्त कशावरती आहे? ऑर्डर वरती आहे. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर सेम. देन दिस टाइप ऑफ द मॅट्रिक्स इज कॉल्ड स्क्वेअर मॅट्रिक्स 3 by 3. A matrix of order n by n. n by n म्हणजेच काय? नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. पहिला n काय दाखवतो? नंबर ऑफ रोज. दुसरा काय दाखवतो? नंबर ऑफ कॉलम्स. A matrix of order n by n is also called as square matrix.
ऑफ ऑर्डर n हे आपण नोट मध्ये पाहतोय. स्क्वेअर मॅट्रिक्स आला लक्षात. स्क्वेअर मॅट्रिक्सला काय म्हणणार आहे? नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल, देन इट इज कॉल्ड स्क्वेअर मॅट्रिक्स. आता जर दोन्ही सारखे असेल तर आपण याला m बाय n घेणार आहे का? नाही. m and n ची व्हॅल्यू आपल्याला सारखी पाहिजे. दॅट इज नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल, म्हणजे आपण त्याला n बाय n म्हणणार. म्हणून स्क्वेअर मॅट्रिक्सची ऑर्डर लिहिताना आपण n बाय n लिहितो. स्क्वेअर मॅट्रिक्सची ऑर्डर लिहिताना आपण n बाय n लिहितो. रिझन नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. इट इज कॉल्ड स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n. लेट आता हा आपण एक जनरल मॅट्रिक्स यापूर्वी पण डिफाइन केलेला आहे. A इक्वल टू, हे जे नोटेशन आहे AI चे, हा लहान मॅट्रिक्स हा आपण कितीतरी पटीने एक्सप्लेन करू शकतो. n बाय n. AI चे म्हणजे काय? एलिमेंट ऑफ ith रो अँड jth कॉलम, हे आपण एक्सप्लेन केलेला आहे. हा A11 हा इथली पोझिशन घेऊ शकतो. हा 31 हा इकडे सुद्धा पोझिशन घेऊ शकतो. I आणि J च्या व्हॅल्यू आपण काही पुट करू शकतो. कुठपर्यंत? I ची व्हॅल्यू n पर्यंत पुट करता येते. J ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला n पर्यंत पुट करता येते, कारण की नंबर ऑफ रोज आर n अँड नंबर ऑफ कॉलम्स आर n. नंबर ऑफ रोज आर n, नंबर ऑफ कॉलम्स आर n, नंबर ऑफ रोज n, नंबर ऑफ AI चे असे किती एलिमेंट्स असणार आहे? असे AI चे किती एलिमेंट असणार आहे? n बाय n, दॅट इज n बाय n, n स्क्वेअर. 3 बाय 3, 3 into 3 9, हे 9 एलिमेंट आहे. 2 बाय 1, 2 into 1 2, 2 एलिमेंट आहे. 1 into 3, 3 एलिमेंट आहे. म्हणजे इथे n into n, n स्क्वेअर एलिमेंट त्यामध्ये असणार आहे. आपण सुरुवातीला I ची व्हॅल्यू 1 पुट केली. I स्टार्टिंग फ्रॉम 1 to n, जे स्टार्ट फ्रॉम 1 to n. व्हॅल्यू I ची आपण 1 पुट केली. पहा 1 पुट केली म्हणजे काय? पहिला एलिमेंट कशाचा आहे? रोचा. फर्स्ट रो A11, A12, A13, A1J, म्हणजे जे कुठला तरी मध्यभागी एलिमेंट असेल, आणि असा A1n. शेवटचा एलिमेंट काय असणार आहे? शेवटचा कॉलम मध्ये एलिमेंट असणार आहे. पहिल्या रो मध्ये शेवटचा जो एलिमेंट असणार आहे तो n असणार आहे. बरोबर. आता आपण I ची व्हॅल्यू काय घेणार? 2 घेणार. I ची व्हॅल्यू 2 घेणार. 2 1, सेकंड रो चालू झाला. म्हणजे आपण सुरुवातीला काय घेतले? I इक्वल टू 1, जेच्या व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत घेतल्या. 1 2 3 j n. आता आपण I इक्वल टू काय घेतोय? 2 घेतोय. 2 1 2 2 2 3 2j 2 raised to n, 2n. असेच आपण 3 1 घेणार. I ची व्हॅल्यू 2 घेणार. I ची व्हॅल्यू 3 घेणार. असेच मध्यभागी I ची व्हॅल्यू काय घेणार? I घेणार. I1, I2, I3, IJ, IN. आणि शेवटी आपण काय घेणार आहे? I ची व्हॅल्यू n घेणार आहे, कारण की आपल्याकडे नंबर ऑफ रोज n आहेत. n1, n2, n3 अप टू nj, n. अशा पद्धतीने n म्हणजेच या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन n स्क्वेअर, एवढे एलिमेंट आपल्याकडे असणार आहेत. हा आपला जनरल मॅट्रिक्स यापूर्वी पण आपण डिफाइन केलेला आहे. हा जो जनरल मॅट्रिक्स आहे हा आपण यापूर्वी पण डिफाइन केलेला आहे. आता यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर ह्या 4 कन्सेप्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे, कारण की या 4 वरती आणि स्क्वेअर मॅट्रिक्स वरती आपल्याला पुढचे बरेच टाइप्स यावरती डिपेंड आहेत. तर द एलिमेंट्स, पहिला पॉइंट पहा, द एलिमेंट्स A11 हा इथे आला, A22 हा इथे आला, A33 असं आपण सारखे A11 रो अँड कॉलम सारखे, 22 रो अँड कॉलम सारखे, n. मग आपल्याला कुठला रो भेटणार आहे? आपल्याला एलिमेंट भेटणार आहे हे जे एलिमेंट आहेत यामध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स काय आहेत? सारखे आहेत. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल. नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स इक्वल. n. नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल.
आर कॉल्ड डायगोनल एलिमेंट्स. हे जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण डायगोनल एलिमेंट्स म्हणतोय. आपण मॅट्रिक्सचा टाइप डिफाइन केला, 4 टाइप झाले. आता हे आपण एलिमेंटचं सांगतोय आणि एलिमेंट नुसार आपण पुढे मॅट्रिक्सच्या पुढच्या टाइपला जाणार आहोत. आता ह्या ज्या 4 कन्सेप्ट आहेत त्या फक्त एलिमेंटच्या संदर्भात आहेत. हे जे एलिमेंट्स आहेत यांना आपण म्हणणार डायगोनल एलिमेंट. यांना आपण म्हणणार डायगोनल एलिमेंट. The elements A11, A22, dot dot ANN are called diagonal elements of matrix A. हा जो A मॅट्रिक्स आहे त्याचे ते डायगोनलचे एलिमेंट झाले. आपल्याला हे सर्व एलिमेंट सांगायचे, या मॅट्रिक्स मधले सर्व एलिमेंट आपल्याला डिफाइन करायचे. आपण हे एलिमेंट सांगितलेत, जे काही आपण राऊंड दाखवलेले यामध्ये डिफाइन केले. आता हे यामध्ये I आणि J ची व्हॅल्यू कशी आहे? सारखी आहे. पहा, I ची व्हॅल्यू 1, J ची व्हॅल्यू 1, I ची व्हॅल्यू 2, J ची व्हॅल्यू 2, I ची व्हॅल्यू 3, J ची व्हॅल्यू 3. I and J आर सेम. म्हणजे पहिली जी केस पाहिली ती आपण I इक्वल टू J ही केस पाहिली. आता आपल्याला पाहिजे I नॉट इक्वल टू J. पहिली केस पाहिली आपण I इक्वल टू J. ज्या ठिकाणी I इक्वल टू J असेल, number of rows and number of columns are equal, अशा वेळेस आपण त्यांना म्हणणार diagonal elements. And when I not equal to 3, पहा इथे 1 आणि 2 हे दोन्ही सारखे नाहीत. 1 आणि 2 ची व्हॅल्यू I का सारखं नाही, 1 and 3 I का सारखं नाही. म्हणजे I आणि J ची व्हॅल्यू वेगळी आहे. इथे आहे का 3 and 1, I आणि J ची व्हॅल्यू सारखी नाहीये. याचा अर्थ काय झाले? I not equal to J. या सर्कलच्या ह्या जे दाखवलेले आहे याच्या बाहेरचे जे एलिमेंट आहेत ते डायगोनल मध्ये येत नाहीत. and we show that I not equal to J. त्यांना म्हणायचं नॉन डायगोनल एलिमेंट्स. एलिमेंट्स A I J in which I not equal to J are called non diagonal elements of matrix A. त्यांना आपण काय म्हणणार? नॉन डायगोनल एलिमेंट्स. हे डायगोनलचे एलिमेंट आपण लक्षात ठेवले ना, डायगोनलच्या बाहेरचे आहेत ते नॉन डायगोनल एलिमेंट. बस एवढंच. हे झाले डायगोनलचे एलिमेंट. वरचे आणि जे बिलो ते आहेत त्यांना म्हणायचं नॉन डायगोनल एलिमेंट. नॉन डायगोनल एलिमेंट हे आपण लक्षात ठेवणार आहोत. आपण पहिली कंडिशन पाहिली I इक्वल टू J, दुसरी कंडिशन पाहिली I नॉट इक्वल टू J. आता आपल्याला कंडिशन पाहिजे I लेस दॅन J. I लेस दॅन J. I ची व्हॅल्यू जर J पेक्षा लहान असेल तर कुठं कुठं लहान आहे? I म्हणजे पहिला एलिमेंट. I म्हणजे आपण काय घेतो? I J. यामध्ये I म्हणजे पहिला एलिमेंट, J म्हणजे दुसरा एलिमेंट, दुसरा नंबर. कुठे कुठे आहे या ठिकाणी? हा चेक करूया. I का? I 1 is less than 2 आहे, 1 is less than 3 आहे, I is less than. म्हणजे अशा पद्धतीने कोणते एलिमेंट येतात आपल्याला? By this way we can show that हा जो वरचा ट्रायंगल आहे डायगोनलच्या वरती जे एलिमेंट आहे, डायगोनलचे जे वरती एलिमेंट आहे ते प्रत्येक एलिमेंट I लेस दॅन J ची कंडिशन सॅटिस्फाय करतात. प्रत्येक एलिमेंट. पहा 2 is less than 3 अशा पद्धतीने I लेस दॅन n असणार आहे. प्रत्येक एलिमेंट हा पहिला जो आहे नंबर तो दुसऱ्या नंबर पेक्षा लहान असणार आहे. म्हणून आणि हे कुठे आलेत? हे डायगोनलच्या वरती एलिमेंट आलेत. डायगोनलच्या वरती एलिमेंट आलेले आहेत आणि ते कंडिशन दाखवतात I लेस दॅन J. त्यांना म्हणायचं एलिमेंट अबोव डायगोनल. एलिमेंट A I J where I less than J represent elements above the diagonal. above the diagonal डायगोनलच्या वरती एलिमेंट येतात म्हणून त्यांना म्हणायचं एलिमेंट्स above the diagonal. above the diagonal डायगोनलच्या वरती एलिमेंट आहे त्यांना म्हणायचं above the diagonal. I equal to J diagonal element, I not equal to J non diagonal element, I less than J above the diagonal, and
I greater than j. One more condition that I greater than j. I greater than j कुठे? That is a is element. a is element आहे आपला. आता I म्हणजे हा पहिला नंबर मोठा असणार आहे दुसऱ्या नंबर पेक्षा. 2 is greater than the 1. पहिला नंबर हा दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. पहिला नंबर हा दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. ह्या प्रत्येक ठिकाणी पहिला नंबर हा दुसऱ्या नंबरपेक्षा मोठा असणार आहे. मग ते नंबर कुठले येणार आहे? हे सर्व नंबर येणार आहे. हे सर्व नंबर काय येणार आहे? ज्यामध्ये पहिला नंबर हा दुसऱ्यापेक्षा मोठा असणार आहे. आणि हे एलिमेंट कुठे आलेले? डायगोनलच्या खाली आले. ते एलिमेंट काय आले? डायगोनलच्या खाली आले. म्हणून आपण काय म्हणणार आहे? एलिमेंट aij where I greater than j represent elements below the diagonal. याला आपण काय म्हणणार आहे? elements below the diagonal. यांना आपण म्हणणार एलिमेंट्स बिलो द डायगोनल. आपण एक जनरल मॅट्रिक्स लिहिला होता आणि जनरल मॅट्रिक्स वरती आपण 4 कंडिशन टाकल्या होत्या. 4 कंडिशन कुठल्या होत्या? एक, जर I इक्वल टू j असेल 1 1 2 2 3 3 तर त्यांना आपण डायगोनल एलिमेंट म्हटलं होतं. I नॉट इक्वल टू j असेल तर नॉन डायगोनल एलिमेंट. मग नॉन डायगोनल मध्ये सुद्धा 2 टाइप काढले होते. एक I लेस दॅन j अबोव द डायगोनल म्हटलं होतं अँड I ग्रेटर दॅन j बिलो द डायगोनल म्हटलं होतं. या 4 पद्धतीने आपल्याला हे अबोव द डायगोनल, बिलो द डायगोनल, नॉन डायगोनल अँड डायगोनल एलिमेंट हे आपल्याला डिफाइन करायचे आहे. पुढे याच्यावरती आधारित डायगोनल मॅट्रिक्स आहे, स्केलर मॅट्रिक्स आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, युनिट मॅट्रिक्स आणि सिमेट्रिक, नॉन सिमेट्रिक अशा बऱ्याच डेफिनेशन या वरती आधारित आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टुडे वी हॅव टेकन definition of row matrix, column matrix, zero matrix or null matrix, very important square matrix, and the few concept of diagonal matrix, non-diagonal matrix, above the diagonal and non-diagonal matrix. Student, right now write all these in your notebook. In the next lecture we take next definition of or next types of matrices, that is fifth. 5वा टाइप आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. थँक यू.